हॅलो गाईज, वेलकम टू अनदर व्लॉग. आणि आज आपण आहोत लंडन स्टॅन्स्टेड एअरपोर्टला. सो बेसिकली मला एक वीकची ऑफ आहे आणि मी तिकडे सांगितलं आय एम गोइंग टू लंडन, बट इन्स्टेड ऑफ लंडन आता मी चाललो आहे कुठेतरी दुसरीकडे. आणि ते प्लॅन असंच ठरलं का चला बाबा लंडनला जाऊ, तेवढे खर्च होणार आहेत, सो बेटर आहे कुठे बाहेर जाऊया, नवीन कंट्री पण बघता येईल, सुट्टी पण आहे आणि दिवाळी पण येते. सो आत्ता लंडन स्टॅन्स्टेड RK8322 to Tirana, boarding will start shortly for gate 48. Please note your seat and board just in the front of the rear doors. सो आता बोर्डिंगची अनाऊन्समेंट पण झाली आहे. सो लेट्स सी कुठे चाललो आहे आणि काय चाललो आहे. आणि आज आपल्यासोबत अजून एक एक्स्ट्रा ट्रॅव्हलर असणार आहे. सो कम्प्लीट ट्रिप आणि काय काय खर्च कसं कुठे सगळं मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. आणि इट्स गोइंग टू बी व्हेरी शॉर्ट ट्रिप ऑफ 1 वीक. आणि अशा शॉर्ट ट्रिप्स कमिंग सून खूप आहेत, प्लॅन्ड आहेत, काही अनप्लॅन्ड पण असू शकतात जस्ट लाईक दिस. हे मला माहीत नव्हतं, बट देन वी लाईक चलो हे अभी जा सकते हैं, चलो जाते हैं. सो आता मी आहे इकडेच. लेट्स सी वेअर वी आर गोइंग टू. Welcome to another spot, another place, 5th country, Tirana. Best part about cinematic is photo clarity. Baap, you can retrieve photos from them. हॅलो गाईज, सो आत्ता आम्ही चाललो आहे कारनी सरांडेला. सो वी ड्रॉप्ड ऑफ ॲट टिरानाला उतरलेलो मी दुपारी 12-1ला. आणि आता आम्ही ड्राईव्ह करत चाललो आहे सरांडे. दॅट्स द अदर एंड ऑफ दिस कंट्री, अल्बेनिया. आणि वी आर हाफवे डाऊन. सो आता मोस्ट प्रॉब्ली 1 तास अजून लागेल, बट लुक ॲट द व्ह्यूज. हे सिनिक व्ह्यूज आम्हाला अक्रॉस द होल टाईम, म्हणजे 6 तास 7 तास जो काही आता 5 ते 6 तासाचा प्रवास झाला, त्यात अख्ख्या प्रवासात असाच व्ह्यू आणि असंच एकदम भारी भारी सीनरी होती. आता सनलाईट डाऊन झाली आहे म्हणून, नाही तर सनलाईटमध्ये हा एवढा भारी वाटत होता. लुक ॲट द टर्न ॲज वेल. हे तुम्हाला आय गेस एक आपलं YJHDमध्ये पण, YJHD नाही ZNMDमध्ये हा टर्न तुम्हाला आठवत असेल. सो काइंड ऑफ काही रेझेम्बलन्स आहे फॉर द युरोपियन रोड्स अँड युरोपियन स्ट्रक्चर्स. सो लेट्स सी अजून किती पुढे जायचं आहे आपल्याला. टू अनदर व्लॉग. आणि आत्ता आपण आहोत सेकंड डे इन अल्बेनिया, सरांडे. सो तुम्ही पाठी बघू शकता कम्प्लीट बीच व्ह्यू. सो काल आम्ही आलेलो रात्री ड्राईव्ह करून, आणि काल दमलेलो म्हणून जास्त काय बोलता नाही आलं. रात्री आम्ही समथिंग अराउंड 6:30-6:30ला पोचलो आहे. आता आम्ही चाललो आहे समेलला. तुम्हाला सरांडे मी दुपारी येऊन दाखवेल. सो लेट्स गो टू द नेक्स्ट पॉईंट. लेट्स सी.
सो आता आम्ही आलो आहे समेलला. समेल इज काइंड ऑफ बीच अगेन. म्हणजे आपलं गोवा कसं असतं, गोवा टाईपच आहे, बट द डिफरन्स फ्रॉम मालदीव्स, बाली किंवा आपण दुसरे बघतो इज द क्लीनलीनेस आणि एम्प्टी बीचेस. म्हणजे हे आता आम्ही सकाळी आलो आहे म्हणून एम्प्टी आहे, बट युजली इकडे जास्त कोण अल्बेनियाला ट्रॅव्हल करत नाही म्हणून हे बीच कंटिन्युअसली फ्री असतात आणि खूप जास्त स्पॉट्सवर अवेलेबल असतात. म्हणजे हे आता कसं केलं आहे का प्रत्येक जणांनी त्यांची एक प्रायव्हेट स्पॉट बनवलेत. भले ते गव्हर्नमेंटच्या अंडर असेल, बट प्रायव्हेट स्पॉटला त्यांनी स्वतः डेव्हलप केले. फॉर एक्झाम्पल हे असं थोडं पेमेंट केलं आहे, मग इकडे बसण्यासाठी जागा केली आहे. आणि त्याच्यासोबत हा जो क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. आपण अजून एक स्पॉटला जाणार आहोत, तिकडे तर ह्याच्यापेक्षा जास्त क्लिअर आणि एकदम ब्ल्यू वॉटर आहे बघायला. बट दिस इज समेल. आता आम्ही लवकर आलो 11-11:30ला बिकॉज वी हॅड टू कवर मोर स्पॉट्स. पण जेव्हा संध्याकाळी आम्ही परत येऊ की दुपारी येऊ, इट वुड बी मोर हॅपनिंग आणि खूप जास्त लोक असणार आहेत इकडे. अँड दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लेस इन अल्बेनिया दॅट हॅज द बेस्ट बीच और बेस्ट व्ह्यू अराउंड आफ्टर सरांडे. सो कीप इन टच. आता पुढचा स्पॉट असणार आहे मोस्टली ब्ल्यू वॉटर आहे किंवा मग आम्ही परत सरांडे जाऊ. सो सी यू ओवर देयर. Stay tuned, guys. Stay tuned. सुहाना बड़ा मौसम मैंने देखा उसे. हे हास्य जरा बघू रात्री. वी डू इन माय जॅकेट. सो आत्ता आपण आलो आहे ब्ल्यू आय नॅशनल रिझर्व पार्कला. सो तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता. सो बेसिकली इकडचं हे जे पाणी आहे ब्ल्यू आय वॉटर, इट्स व्हेरी क्रिस्टल क्लिअर. म्हणजे एकदम क्लीन आणि एकदम पांढरं आपण कसं बोलतो, पण हे पांढरंच्या ऐवजी निळं दिसतं. म्हणजे आपल्याला जे आपण पिक्चरमध्ये किंवा आपण स्वतः ड्रॉइंग काढताना जे निळं करतो, प्युअर निळं पाणी जे दिसतं त्या टाईपचं पाणी इकडे तुम्हाला बघायला भेटेल. इट्स बिकॉज ऑफ द सराउंडिंग. म्हणजे हे जे डोंगर झाले, खालचं त्यांचं दगडं झाली, या सगळ्या गोष्टींमुळे ते एवढं निळं आणि क्रिस्टल क्लिअर दिसतं का त्याला ब्ल्यू आय बोलतात किंवा ब्ल्यू वॉटर बोलतात, ब्ल्यू आय वॉटर. सो आता आपण जेव्हा पुढे चाललो आहे, आता हे रिझर्व इकडून स्टार्ट होतं. ह्याची एंट्री फीज आहे आणि पार्किंग फीज जसं आपल्या इकडे इंडियामध्ये पण असतं. सो आता आपण आत जाऊन प्रॉपर त्या लोकेशन आणि त्या स्पॉटला बघतो आहे जिकडे हे दिसायला तुम्हाला क्लीन दिसणार ब्ल्यूसारखं. आता इकडून तुम्हाला लांबून दिसत नाही, मला दिसतं कारण की कॅमेरामध्ये तेवढं दिसून येत नाही, बट इट्स व्हेरी ट्रान्सपरंट. आणि हे ॲक्च्युअलमध्ये सगळं रिझर्व पार्क आहे. हे डोंगर जरी असले तरी हे रिझर्व पार्कच्या अंडर येतं, त्यामुळे सगळं प्रॉपरली कन्झर्व केलं गेलं आहे. आणि आत्ता जेव्हा तुम्ही जाता, इट्स आय गेस 400 मीटर अजून आत जायचं आहे. जेव्हा 400 मीटर चालल्यानंतर तिकडे 2 स्पॉट्स आहेत बघायला. म्हणजे एक सेंटरला आहे जिकडे सनलाईट पडल्यावरती क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर दिसतं, आणि पुढचं आहे जे वरून ओव्हर द एज तुम्हाला असंच एक रीफसारखं दिसणार जिकडे कम्प्लिटली क्लीन ब्ल्यू पाणी दिसतं. सो आता आपण चाललो यात, बघूया. 5 मिनटाचाच वॉक आहे, त्याच्यानंतर समजेल. इकडे जायचं आहे. मी घाबरलो ही काय वेगळं पकडते का काय मागे. तुझ्या हवं
तुम्ही हे जे बघताय दॅट इज द ब्ल्यू आय रिझर्व पार्क. इट इज ॲक्च्युली हे जे आहे तुम्हाला दिसते पुढे हे स्प्रिंग आहे, नॅचरल स्प्रिंग ज्यातनं पाणी निघतं आहे आणि ते ब्ल्यू आय म्हणजे जे आपण नजरसाठी बोलतो त्या फॉर्मेशनमध्ये आणि त्या क्लीन वेमध्ये दिसते म्हणून याला ब्ल्यू आय बोलतात. छान वाटत